त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्या वतीनं शेतकरी, आदिवासी बांधव आणि ग्रामीण भागातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हर्सुल इथे तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर तातडीनं कारवाई करून दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेनं केली। तालुक्यात पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। तसंच तालुक्यातील सर्व धोकादायक ठिकाणांचं सर्वेक्षण करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात आली। यंदाच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं, फळझाडांचं, आंब्याच्या बागांचं, शेतीचं तसंच घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी किसान सभेनं केली आहे। वन जमिनीशी संबंधित प्रलंबित प्रश्नांकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आलंय। वनजमीन धारकांच्या कंपार्टमेंट क्रमांकातील दुरुस्तीची कामं तातडीनं पूर्ण करावीत। पात्र लाभार्थ्यांच्या ताब्यातील वनजमिनी मंजूर करून त्यांना स्वतंत्र 7/12 उतारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली। ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी हर्सुल येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावं। तसंच ग्रामीण रुग्णालयांना आवश्यकतेनुसार डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशीही मागणी करण्यात आली। खराब रस्ते, मोठ्या प्रमाणातील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि रस्त्यांची तातडीनं दुरुस्त करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। प्रत्येक गावात शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी फिल्टर यंत्रणा बसवावी। तसंच पावसाळ्यात पसरणाऱ्या रोगराईला आळा घालण्यासाठी गावागावात औषध फवारणी करावी अशी ही मागणी किसान सभेनं केली आहे। याशिवाय प्रलंबित घरकुलांचं वाढीव अनुदान तातडीनं वितरित करावं, जनावरांचे प्रभावीपणे लसीकरण करावे, फळबाग लागवड योजना योग्य पद्धतीनं राबवावी आणि तालुक्यातील प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पूर्ण क्षमतेनं शिक्षकांची नियुक्ती करावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, रुग्ण, महिला आणि ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन या मागण्यांची तातडीनं पूर्तता करावी अशी अपेक्षा किसान सभेनं व्यक्त केली। किसान सभेचे जिल्हाध्यक्ष इरफान शेख, तालुकाध्यक्ष काळुदास वड, जयंत राऊत, किरण ढोले तसंच किसान सभेच्या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलंय। शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांसाठी किसान सभेनं शासनाकडे मांडलेल्या या मागण्यांवर प्रशासनाकडून कितपत गांभीर्यानं कारवाई केली जाते याकडे आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।